ही वेळ आता टीकाटिप्पणी करण्याची नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. काल संध्याकाळच्या सुमारास जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान हा भ्याड हल्ला पहलगाम येथे बैसराण येथे झालेला आहे. दरम्यान आता या प्रकरणी केंद्र सरकार सतर्क झाले. लष्कराचे या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की काल दिल्लीमध्ये वन नेशन वन इलेक्शनची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही सगळे खासदार तिथे होतो. आम्हा सगळ्यांना थोडी माहिती मिळत होती. त्यानंतर आम्ही जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना फोन करून तेथील घटनेची माहिती घेतली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की तेव्हा आम्हाला पुण्यातील 2 पर्यटकांना गोळ्या लागल्याचं समजलं. ही घटना दुर्दैवी आहे. कितीही निषेध केला तरी कमीच पडणार आहे. हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि जोपर्यंत गृह मंत्रालय ऑफिशियल स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत सगळ्यांनी जबाबदारीने स्टेटमेंट दिलं पाहिजे. अजूनही अनेक पर्यटक अनेक भागात अडकलेले आहेत आणि ही वेळ आता टीका करण्याची नाही. पहिले भारतीय लोक सुरक्षित आहेत का याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्यांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. विमानाने परत येण्याची तिकीट आता महाग झाली आहेत. मी विमान आणि रेल्वे यंत्रणेला फोन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही काही प्रॉफिट कमवायची वेळ नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. काल संध्याकाळी वन नेशन वन इलेक्शनची कमिटी मीटिंग दिल्लीला चालली होती आणि मीटिंग चालू असतानाच आम्हाला सगळ्यांना पार्लमेंटची जी अनेक्सची बिल्डिंग आहे तिथे आम्हाला निरोप आला की अशी दुर्दैवी घटना झालेली आहे. आधी अंदाजच येत नव्हता की नक्की काय झालंय, पण जी काय प्राथमिक माहिती येत होती त्याच्यातून आम्ही सगळ्याच खासदारांना, सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते कमिटी मीटिंगमध्ये आणि त्यातून थोडी माहिती आम्हाला दिवस संध्याकाळपर्यंत येत राहिली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून उमर अब्दुल्लाजींना कॉन्टॅक्ट केलं आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने मी होम कमिटीवरही आहे, जी स्टँडिंग कमिटी आहे देशाची. त्यामुळे होम मिनिस्ट्रीच्या काही अधिकारी, उमर अब्दुल्लांचं ऑफिस, या सगळ्यांना तातडीने सोशल मीडियाचा वापर करून, ट्विटरचा वापर करून, फोन, या सगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्याच खासदार, सगळ्याच पक्षाचे खासदार तिथे उपस्थित होते. आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्हाला माहिती आली की पुण्याचे 2 लोकांना कदाचित त्यांना गोळ्या लागलेल्या आहेत. कदाचित, काही कन्फर्म बातमी नव्हती. आणि नंतर त्या ज्यांच्या घरी ही घटना झाली, मी काही नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत, त्यांच्या घरातल्याच लेकीचाच आम्हाला फोन आला की असं झालेलं आहे आणि अशी परिस्थिती आहे. ही खूप दुर्दैवी, कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच आहे. याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही, माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट्स केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे. अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत. पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, होम मिनिस्ट्री असेल, JNKचं स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, हे पूर्णपणे काल दुपारपासून अतिशय ॲक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांना मदत करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती राहील आणि माझ्यापासून त्याची मी सुरुवात करीन की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही. आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे. पण आम्ही सगळे जी कुटुंब आत्ता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत, महाराष्ट्रातली कुणाच्या मतदारसंघातली, कुणाच्या कुटुंबातली, कुणाच्या नात्यातली, त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा. तुम्हाला मदत लागणार असेल तर लागे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.